या ठिकाणी काय चाललंय मला तर काही कळतच नाहीये। आता कुठली बातमी कशी काढून त्याला कशी ताकद लावते। या ठिकाणी आप्पा म्हणजे हिम्मतराव त्यांना माधुरीच्या खुनाच्या संशयात अटक केलंय आणि इथं आप्पांच्या वाड्या मागं माधुरीची डेड बॉडी सापडली। आता काय करायचं? दोन्ही बाजूनी लावा ताकद। हिम्मतराव, तुम्ही एवढं नीच असाल ना असं वाटलं नव्हतं। तरण्या टट्टपोळीला मारून काय मिळालं तुम्हाला? अरे तू माणूस नाहीस, राक्षस आहेस। वाटोळ होईल तुझं। तू असा तसा नाही मरायचा, लई तडपुड मरशील तू। अहो काय केलं तर तुम्ही हे? का असं वागलात? तरी मी सांगत होते एवढा संताप बरोबर नाही म्हणून, पाहिलं ना? ओ त्याचं नव्हतं होऊन बसलंय सगळं। अहो बोला की, हे समजा खोटं आहे म्हणून आणि तुम्हाला कोणतरी फसवतोय सांगा ना। या ठिकाणी आप्पांना पोलिसांनी बेड्या ठोकलेले आहेत। आप्पा आपल्या बेड्या दाखवा। आप्पा बेड्या दाखवत नाहीयेत। हवालदार आप्पांचे हात वर करा। बघितलं, आप्पांना बेड्या घातलेल्या आहेत। आता दोन्ही मिळून लावा ताकद। एवढं करून सवरून मान कशी ताट आहे। मी तर म्हणतो असल्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे। काय बिघडवलं होतं माझ्या माधुरीने तुमचं? किडा पडतील तुला, चढून मरशील तू। तुझं कधी चांगलं नाही व्हायचं। आईचा तळतळाट लागल तुला, आईचा तळतळाट लागल। माझी माधुरी गेली, माझी माधुरी। हे आप्पा नीच माणसा, अरे बघताय काय? याला दगडाला ठेचा। काय ना अजिबात हातात घ्यायचं नाही। दोन बायकावाले देशमुख चला घेऊन। चौदा वर्षाची जन्मठेप लागली। हे हरवला दोन बायकावाले देशमुख। ठीक आहे ना सगळं? वेळ आहे फार। सरपंच सापडले का काय? नाही ना अजून, कवापासून खाणायचं चाललंय। हे काय करत का नाहीयेत? हे सगळं थांबवत का नाहीयेत? यांच्या मनात नक्की चाललंय तरी काय? काय लागा कसलंच लोड लावून काय? नाही तर काय लागा, एवढ्या वेळात आपल्यासारख्या एखाद्याला पाक वीर खंदून टाकली असती। साहेब लय थकलोय। थकलो? आपण थकायला आलो इथे। पाणी लागलं तरी चालेल, खोदत राहा। हाती काय लागल्याशिवाय इथून जायचं नाही। होय काय असं रात? आता पोलीस आलेत म्हटल्यावर शोधायला असेलच की काहीतरी चोरी बिरीचा माल, नाहीतर एखाद्याची बॉडी बिडी। अरे ते हिम्मतराव हाय तसलं काय ना काहीतरी करून ठेवलं असेल बघ। त्याचा काय भरोसा? नाहीतर काय? अरे मागे एकदा पैलवानावर कुस्ती खेळताना हारला होता, तेव्हा त्याने एकट्याला गाठून हात मोडला त्याचा, आणि ज्याला त्याला जिथं गाडाची भाषा करत असतो। अरे वा, देशमुखांच्या दोन बायका फजिती ऐका या समूह नाट्यास प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद। चाय लेंगे आप? चहा घ्या।
होऊन जाऊ दे की 2-2 घोट. हो चहा घेणार. आता या करण्याला मध्यांतर नाहीये. काय काय हो काय घेऊ हा काय रे इथं काय लग्नाला आले का तुम्ही चहा प्यायला मागताय ते तमाशा बघायला आले फुकटचा चला निघा चला निघा म्हणते ना आशे नाही निघणार आहे रे ते एकेकाच्या डोक्यात दगडच घाल हा याला गाडी टाका. नाही नको ठेवलं दगड. आणि तुम्ही दगड फेकीस चिथावणी दिल्याबद्दल तुम्हाला अटक करू शकतो मी. मला हो त्याच्यामुळे नेपथ्य आहात नेपथ्य राहा. अहो जामकर साहेब कामधंदा सोडून इथं थांबायची हाऊस नाही आली आम्हाला. हो तुम्हाला हौस आहे म्हणून तुम्ही आलात. अहो तसं नाही जामकर साहेब सरपंच आहे मी या गावचा. गावात काय घडतं काय नाही हे बघणं आमचं कर्तव्य आहे ना. इथं काय घावलं नाही तर चांगलंच आहे पण जर काय घावलं आप्पा तुमची एकट्याचीच नाही तर समजा गावाची बदनामी होणार आहे. अरे बाबांनो तुम्हाला चहाच पाहिजे ना मी आणते बनवून. लाले चल जरा माझ्या मदतीला. देव बी काय माहिती गरीबाच्याच मागे लागलेला असतोय नुसता. एक दिवस बी सुखाचा जाईना झालाय. बाई नका काळजी करू होईल सगळं ठीक. काय ठीक होतंय ग सगळं कसली साडेसाती मागे लागलेत नसतो. तुम्ही थांबा मी करते चहा. आपण काय केलंच नाही तर घाबरायचं कशाला. तुम्ही नका लय टेन्शन घेऊ. काय केलं नाही तरी समजा मागं लागतंय म्हणलं टेन्शन येणारच की ग. नाही तर देवाचं एवढं करतीय तरी बी देवाला माझी दया येणं झाली. आपण असं काय चुकलोय ग म्हणून आपल्याला देवाची शिक्षा देतोय. मला काय वाटतं गावातल्याच कोणीतरी त्याचं आमकरचं कान भरलं असणार आहे. काम करायला सांगून कोणाला काय मिळणार आहे ग. आणि असं बी आपल्या घरात कोण चुकीचं वागतंय ग. हे बघ त्या जमिनीत बी काय सापडणार नाही. समजा माधुरीच्या बाबतीत काहीतरी सापडलंच तर ते कोणी केलं असं तुम्हाला वाटतं. माधुरीचं म्हणजे काय म्हणायचंय तुला. तिचं काय बरं वाईट झालंय का. आणि तुला माधुरीबद्दल काय माहित ग. आणि हे बघ लाले तुला तिच्याबद्दल जर काय माहित असेल ना तर मला खरं खरं सांग बघ. हा तिला सगळं माहितीये पण तिला सांगायचं नाही. ह्या म्हातारीला कसं काय माहित. हिला दिसतं का काय. मी जे काही केलंय ते या म्हातारीनं बघितलं तर नाही ना. नंतर एक पोरगी आली एकदम धीट आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.